भाई इधर 16 किलोमीटर लिखा है, लेकिन कितना है ट्रेक, कितना है पूरा टोटल 22-23 किलोमीटरचा ट्रेक आहे मंडळी. आणि इथं फक्त लिहिलेलं आहे, म्हणजे ऐसा क्यों लिखा है इधर. हे पहा दृश्य, सारे लोक भेटतात पण आजींना तोड नाही. आजी किती वय आहे तुमचं? 65. आणि 65 वर्षात आमच्यासारखी पोरं घायला आली आणि तुम्ही कसं काय चालताय? हम भी एक दिन केदारनाथ आएंगे महादेव, सुना है वहाँ स्वर्ग से हवा आती है. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा नमो नमो. तर मंडळी, आपली केदारनाथ सिरीज पाहण्याच्या अगोदर आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रहो, माझ्या हातामध्ये हे आता मॅजेस्टिक चॉकलेट कंपनीचं चॉकलेट. तर हे मंडळी चॉकलेटसुद्धा बनवतात, कॅडबरीज बनवतात. तर चॉकलेटचे सगळेच प्रोडक्ट हे बनवत असतात. तर मंडळी, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या चॉकलेट कंपनीची लिंक देतोय. तर त्या लिंकवरती जाऊन हे चॉकलेट पाहू शकता, चॉकलेट खरेदी करू शकता. तर एकदम जबरदस्त आहेत, डिलिशियस आहेत, तुम्हाला आवडणारे होममेड प्रोडक्ट आहेत मंडळी. तर हे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता, घेऊ शकता. एकदा ह्याची चव चाकून बघा, काय चॉकलेट्स आहेत. मी सुद्धा ह्याच्या अगोदर चाकलेले आहे. तर मंडळी, तुमच्या तोंडाला निश्चित पाणी सुटलं असेल. तर जबरदस्त चॉकलेट्स आहेत. एकदा जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये जावा आणि ऑर्डर करा. तर मंडळी, चला आता आपला व्हिडिओ बघूया. शुभप्रभात मंडळी, आपला ट्रेक चालू झालेला आहे, तो म्हणजे सीतापूर या गावामधून. तर मंडळी 2 किलोमीटर अजून आहे ते सोनप्रयागला आपण चालत जाणार आहे. तिथून काहीतरी तिथल्या लोकल टॅक्सीज असतात, त्यांनी जाणार आहे आम्ही. तर मंडळी, खरंच ड्रीम ट्रिपला आपल्या जी ड्रीम ट्रिप आहे, केदारनाथ, बद्रीनाथ आणि तुंगनाथ, अशी आपली ड्रीम ट्रिप आता, म्हणजे आपण केदारनाथांच्या दर्शनाला आत्ता चाललेलो आहे. आपण आत्तापर्यंत स्टेटसला बघत होतो केदारनाथ एक दिन जरूर आएंगे, लेकिन आज आम्ही केदारनाथ बाबांच्या दर्शनाला चाललेलो आहे. बरोबर ना दादा? तर मित्र हो, पाऊस आहे खूप, वेदर फॉरकास्ट एकदम बॅड दाखवलेला आहे. आणि आता म्हणजे तुम्हाला भन्नाट असा नजारा दाखवणार आहे. बघा, आम्ही 2 किलोमीटर अजून जाऊन परत नंतर सोनप्रयागला पोहोचणार आहे. तोपर्यंत आपल्याला जी दृश्य मिळतील दाखवण्याचा प्रयत्न आपला असणार आहे. तर खूप सारी गर्दी मंडळी आहे. मंडळी बघू शकता कसा विहंगम नजारा आहे. एका साईडला नदी वाहते, खाली आहे सौंदर्य आहे. अजून खूप मोठा ट्रेक आहे, कारण की मंडळी 16 किलोमीटरचा ट्रेक सांगितला जातो. पण मंडळी, मला वाटत नाही की 16 किलोमीटर असेल, त्यापेक्षाही जास्त असणार आहे. तर चला, आपल्याला गडबड करायची आहे. पाऊस चालू आहे. मित्र हो, आता आपण सोनप्रयागच्या थोडंसं अलीकडे आहे आणि इथले जे पोलीस डिपार्टमेंट आहे त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला वरती जायचं असेल तर तुम्ही लाईनमध्ये राहू शकता उभे. तर मंडळी, खूप मोठी लाईन आहे, बारकी लाईन नाही. जवळपास 100 ते 150 मीटरची लांब रांग आहे. अजून काही लोक येत आहेत, अजून लोक भरपूर येत आहेत. अजून आता मी बघितलं रोडला खूप गर्दी आहे. तर इथं रांग अशी लावली जाते, कारण की जो वेदर फॉरकास्ट आहे तो खूप बॅड दाखवतो, त्यामुळं सुद्धा असू शकतं. मित्र बघत असाल तुम्ही, पूर्ण अशी लाईन आहे पुढेपर्यंत, इकडून अशी गेलेली आहे अशी पुढे. तर आपल्याला या लाईनमधूनच जावं लागणार आहे. तर आपल्याला जर काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तिथं सोनप्रयाग में निःशुल्क ECG जांच किया जा सकता है. म्हणजे इथं आपला काही ब्लड प्रेशर वगैरे जर BP हाय लो कमी होत असेल तर मग आपण इथं चेक करू शकतो. मुक्त आहे सगळं. मित्र हो, आत्ता आपण जो रजिस्ट्रेशन करतो आपले डॉक्युमेंट जे की यात्रेसाठी लागतात ते, तर इथं आम्ही विचारलं आता पोलीस साहेबांना इथल्या की आमचे डॉक्युमेंट गाडीमध्ये राहिलेले आहेत आणि आमच्याकडे PDF आहे. तर ही आमच्याकडं आत्ता म्हणजे PDF स्वरूपात डॉक्युमेंट आहेत. तर त्यांनी सांगितले की काही गरज नाही डॉक्युमेंटची इथं. आणि पाऊससुद्धा खूप बरसतोय. इथं बघू शकता मागं सगळी लोक भिजलेले आहेत. ही भिजूनसुद्धा आतमध्ये पाणी आलेलं आहे. एवढं उशीर झाला, आम्ही लाईनमध्ये आहे.
तर हो आम्ही 1 तास झालं चालतोय तब्बल 1 ते 1.5 तास झालं लाईनमध्ये झोपवतो. आता थोडंसं कुठं फ्रीडम मिळायला लागलेलं आहे. आणि काय ते नजारा मंडळी, आता तुम्हाला एक जबरदस्त नजारा ज्या पुलावरून आम्ही चाललोय तो नजारा दाखवतो. त्या पुलावरून आपण चाललोय असं वाटतंय आपण आता खाली पडतोय की काय सोन्याबाई. ओ माय गॉड. हो काही लाईन किती मोठी आहे, पूर्ण लाईन आहे तिकडेपर्यंत. आणि आपली गँग सगळी इथं. ते पण भीती वाटतं रे. हा ब्रिज आपण क्रॉस करून आल्यानंतर आता आपल्याला इथे ज्या गाड्या आहेत त्या लागल्या तर आपण त्या गाडींना तर पुढील प्रवास करणार आहेत. तर ह्याचा फेअर किती आहे ते तुम्हाला मी एक थोड्या वेळाने सांगेन गाडीत बसल्यानंतर. तर मंडळी सोनप्रयागवरून आता आपण गौरीकुंडसाठी रवाना होतोय. तर चला पुढचा प्रवास बघूया. अजून आपल्याला खूप काही बघायचं आहे. मित्र हो, तर आपल्याला अशा प्रवासाची सवय झालेली आहे आता. आणि मंडळी तर इथले पोलीस प्रशासन असेल किंवा इथली लोक असतील ते खूप कॉपरेटिव्ह आहेत. आता एका माणसाचा मोबाईल हरवला होता गाडीमध्ये, पण त्यांनी तो रिटर्न केला. म्हणजे इथले लॉयल लोक आपल्याला बघायला मिळत आहेत. तर मंडळी तो आपला 16 किलोमीटरचा प्रवास आता सुरू होणार आहे. आणि त्या 16 किलोमीटरच्या प्रवासाला ट्रेकला गवस निघालण्यासाठी आपण चाललेलो आहे बाबा केदारनाथांच्या दर्शनासाठी. हे बघा भाई, इधर 16 किलोमीटर लिखा है लेकिन कितना है ट्रेक, कितना है पूरा टोटल 22-23 किलोमीटरचा ट्रेक आहे मंडळी. आणि इथं फक्त लिहिलेलं आहे, म्हणजे ऐसा क्यों लिखा है इधर? हाँ यात्री लोग न घबराए. अच्छा थँक्यू बाय. तर ट्रेकला सुरुवात करताना आपण जयघोष करणार आहोत. तर बोला हरे हरे महादेव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की वंदे मातरम. मंडळी हो का डोक्यातनं वापाया लागलेत. हो का वापाया लागलेत आमच्या डोक्यातनं. काय विषय आहे? अरे इतकं गरम झालं ना. त्यासाठी आपण केलेलं आहे. कसं वाटतंय अजय? कशी वाटते मॅगी? सागरबाई खाऊन बघ. एक नंबर. अरे खाण्याच्या आधीच एक नंबर का? अरे वासावूनच वाटते रे. धबका. मित्रांनो, ज्यावेळेस आपण इथून ट्रेक करतोय ना त्यावेळेस सगळ्यात इम्पॉर्टंट कुठली गोष्ट असेल तर आपण स्वतःला सावरून तर चाललं पाहिजे. फक्त हे खेचर जात आहेत ना, ते खेचर आपल्याला धक्का मारून जातात. खेचर आपल्याला धक्का मारून जातात. त्यामुळे खरंच खेचरापासून जरा लांबच राहायचं. तर असं जबरदस्त वातावरण आहे. दिवसभर सकाळपासून पाऊस पडतोय मंडळी. खूप घाम आलेला आहे आणि पर्याय नाही. आणि ज्यावेळी आपण वरती येतोय ना त्यावेळेस वरती आल्यानंतर सगळ्या गोष्टींचे रेट वाढलेले आहेत. पाण्याची बॉटल तुम्हाला 40 रुपयाला मिळेल, मॅगी 50 रुपयाला मिळेल. त्याचबरोबर अजून काही गोष्टी आहेत त्या सगळ्या डबल झालेल्या आहेत. कारण की त्यांची चूक नाही मंडळी, हे सगळं त्यांना इथला वरती आणायचं म्हणलं की ते खर्च होतोय. मंडळी पुढं आपल्याला ग्लेशियर दिसतोय ना, तिथं जायचं आहे. तिथं तर खूप लांब आहे ते. तुम्हाला आता झूम आउट केल्यानंतर कळेल आम्ही कुठे आहे. इतक्या लांब आहे ते. तर मंडळी आपण ट्रेक करत असताना आपल्याला इथं
शौचालय सुद्धा आहे, आपण शौचालयाला जाऊ शकतो. तर इथे आपण पाहू शकता. तर मंडळी आपण घेतोय मिनरल वॉटर. जगातलं सगळ्यात मिनरल कुठलं वॉटर असेल तर हेच आहे बरं. कारण की ॲक्वा वगैरे करून आपण घेतो ना, त्यात काही मजा नाही. बघा ना, पूर्ण हिमालयात आलेलं पाणी आहे. बाबू भैया कसं आहे पाणी, कसं आहे? एकदम शुद्ध आणि प्युअर पाणी. चांगली गोष्ट अशी आहे की आता ऊन पडलेलं आहे आणि जेवढे बी सगळे यात्रेकरूंनी होते सकाळपासून अंगावरती रेनकोट घालून होते. आता मात्र सगळ्यांच्या अंगावरून तर रेनकोट निघायला लागलेले आहे. सगळ्यांच्या तोंडावरती प्रसन्नता पाहायला मिळते. ही चांगली गोष्ट आहे. वरती वातावरण कसं आहे हे आपण आता सांगू शकत नाही, वरती गेल्यानंतर आपल्याला कळणार आहे. तर मंडळी व्हिडिओ असाच बघत चला. कसा वाटतो व्हिडिओ कमेंट करा, लाईक करा. बापरे मंडळी, त्यांनी खालून घोडं केलं. जाऊ, घोडं कुठे आहे तुमचं? आहे कुठे आहे? काय घोडा आहे? मधनं केलं होतं. मग कुठं आहे घोडं तुझं? घोडं कुठं आहे सांग? विश्रांतीसाठी घोडं यांचं माग. तो पण आम्ही रान का तरतो. ज्या ब्रिज वरती आपण आहोत तो ब्रिज हलतोय आणि असं वाटतंय की आपण पडतोय. जय बोले, असं वाटतंय की आपण पडतोय. आणि स्वस्त झोपलेले आहेत कुत्री इथे. मंडळी ब्रिज क्रॉस केलेला आहे. खरंच ब्रिज क्रॉस करताना खूप भीती वाटत होती, कारण ब्रिज असा खालीवर डॉस करत होता. चला मंडळी, अजून खूप लांबचा पल्ला मारायचा आहे. आपल्याला वरती मुश्किल है भाई. डॉग लेके आया इधर. मंदिर के दर्शन हो गए, बढ़िया मंदिर में घूम लिए. दर्शन करके आए, बैठे मंदिर के अंदर. ओके, कहाँ के आप? हम गुड़गांव के. क्या यार, कितना बच्चा यार. आता बाबांच्या दर्शनाला लवकरच आपण पोहोचणार आहोत मंडळी, कारण वरून गार हवा येत आहे. या साईडून इकडून गार हवा पूर्ण येत आहे. आतापर्यंत गरम होत होतो, मात्र वरून जी हवा येते मंडळी ती गार हवा सुटलेली आहे खालच्या बाजूला एकदम. आणि आपल्याला आता पोचायला अजून तरी 1-1.5 तास लागणार आहे. मंडळी महाराष्ट्रातून खूप भक्त येत आहेत, खूप सारे लोक भेटतात, पण आजींना तोड नाही. आजी किती वय आहे तुमचं? 65. आणि 65 वर्षात आमच्यासारखी पोरं घायला आली आणि तुम्ही कसं काय चालताय? बाबांनी चालवलं ना. अरे वा 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 वा. बघा आजींचं उत्तर काय आहे, त्यांनी चालवलंय पूर्ण. हा, गाव कोणतं आजी तुमचं? अरे वा वा, बार बार, क्या बात आहे. आजी चला जाऊ का? जाऊ का? चला जातो, चला. मिठ तेल टाकून पीटी घेऊन येतो ना. पीटी मित्र हो, तर आत्ताच आम्ही आमची ऑक्सिजन लेवल चेक केली, व्यवस्थित आहे, पण आम्हाला थोडासा दम लागत होता ब्रीथिंगसाठी. तर विषय असा आहे मित्रांनो की जे बी कोणी लोक येत आहेत तुम्ही एक हे करा, खच्चरनं तरी या, केसरानं तरी या, पालखीतून या, नाहीतर हेलिकॉप्टरने. हेलिकॉप्टर सगळ्यात चांगली सुविधा आहे हेलिकॉप्टरची. हेलिकॉप्टरने येऊ शकता, कारण की मित्रांनो चांगली पोरं 3-4 किलोमीटर राहिल्यानंतर दम लागतो म्हणून केसरावरून गेलेले आहेत. तर असो,
लक्ष द्या, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. अजून बेस कॅम्पला पोचायला 1 किलोमीटर लांब आहे आम्ही. अजून तसं पाहायला गेलं तर 2.5 किलोमीटर मंदिरापासून लांब आहे. दम लागतोय, मी जास्त बोलणार नाही आता. तर मित्र हो, अंगातली पूर्ण एनर्जी संपल्या. रोहित काय रे, कसं वाटतंय? पूर्ण एनर्जी. तू तर आर्मीचा सराव करतोय, कसं वाटतंय सांग? पूर्ण एनर्जी खतम झाली आहे पूर्ण. मित्रांनो, मी बबल्या दादा आणि रोहित आहे आमच्यासोबत. खरंच खूप पूर्ण एनर्जी. बबल्या दादा काय रे, स्टॅमिना पूर्ण संपत आलेला आहे. खरंच मंडळ मित्रांनो, जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही एकतर तुम्हाला विमान म्हणजे हेलिकॉप्टर बुक करा, नाहीतर तुम्ही खेचर नेऊ शकता, पार्टीतून नेऊ शकता. मात्र तुम्ही चालत. आता आम्ही एवढं फिट असून सुद्धा आम्हाला वरती आल्यानंतर दम लागतोय. आम्ही आमची ऑक्सिजन लेवल आता चेक करून घेतली. 82 दाखवली माझी, 88 दाखवली रोहितची. ओके आहे, पण खरंच खूप डिफिकल्ट आहे. आणि आपण म्हणतो ना 16 किलोमीटरचा ट्रेक आहे, नाही जास्त आहे 100%. हा मित्र वर आलेलो आहे. मात्र तुम्ही आलाय ख्याच राहून आमची झाली अपघात असे झाल्या बघले दादा. सांग बघ. आय 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 आय, खरंच बरं का दादा, खरंच चालायचंच काय म्हणायचं. आमच्यासारखी सुद्धा घायला आली, चेष्टा करत नाही. अजून आपल्याला 1.5 किलोमीटरचा प्रवास दूर करायचा आहे. आणि मंडळी, फायनलची अनाउन्समेंट आहे माझी आता की खेचरांचा प्लॅन्ट, खेचरांचा तबेला मागं सोडून आता तुम्हाला खेचरं बघायला मिळणार नाही. इकडे सुपीक आणि समृद्ध एरिया बघायला मिळणार आहे. मंडळी, बोललं की दम लागते बघा. काय करावं काय कर, व्हिडिओज बंद करतो बाबा. मंडळी, आता कपडे चेंज करून आलेलो आहे. आणि मगाशी जो पाऊस चालू होता, खूपच वेगळं वातावरण तयार झालं होतं, त्यामुळे शूटिंग नेट घेता आलं नव्हतं. तर आता तुम्हाला पूर्ण शूट घेऊन दाखवणार आहे इथला. तर अशाही प्रकारे गर्दी आहे, लाईन लागलेली आहे माझ्या मागच्या बाजूला. आम्ही पुढे चाललेलो आहे आता मंदिराकडं. तर एकंदरीत खूपच बॅड वेदर मानावं लागेल आज. काहीच व्यवस्थित म्हणजे झालं, दर्शन होईल आपलं चांगलं, पण जे तुम्हाला दाखवायचं होतं ते दाखवू शकणार नाही.